आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देऊ नये, बचाव समितीची मागणी। बचाव समितीच्या शिष्टमंडळाने कारखान्यावर जाऊन घेतली कार्यकारी संचालक व संचालक मंडळाची भेट। कारखाना भाडेतत्वावर देऊ नये अशी विनंती केली व सद्यस्थितीची मागणी यावेळेला केलेली आहे। यावेळी माजी संचालक दीपकदादा पवार, नामदेव नाना ताड, ज्ञानेश्वर खरतडकर, दीपक गवळी, नंदकुमार बागर, तर तुम्ही संभ्रम आमचा दूर नाही केल्यामुळे तो संभ्रम सभासदांमध्ये वाढत चालला। धनंजय काळे, जर तसं काही नसेल तर आम्हाला विनाकारण गोंधळ करण्यात काही इंटरेस्ट नाही। तुम्ही आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही संचालक ढोबळे, बंडू हजारे, लोकांनी विश्वासाने निवडून दिले। 2028 सालापर्यंत तुमची टर्म आहे, तर तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने कारखाना चालू। आता विषय असा आहे की नक्की काय चालू आहे आम्हाला माहिती। तुम्ही सभा भाडेतत्वावर द्यायला लागला, ही सगळी चर्चा आहे। आम्ही तुम्हाला विनंती केली, चेअरमन साहेबांना विनंती केली, काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा बापू तुम्ही खुलासा करा, तुम्ही आमचा संभ्रम दूर करा। थांबा जरा नाना, एक 2 मिनिट थांबा, बाकीचे बोलू नका, 2 मिनिट निवेदन काय ते सांगा। तर बाबा तुम्ही संभ्रम आमचा दूर नाही केल्यामुळे तो संभ्रम सगळ्या सभासदांमध्ये वाढत चालला। जर तसं काही नसेल तर आम्हाला विनाकारण गोंधळ करण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही। तुम्ही आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही संचालक आहात सर्वजण, तर बाबा तुम्हाला लोकांनी विश्वासानं निवडून दिले, तर 2028 सालापर्यंत तुमची टर्म आहे, तर तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने कारखाना चालवा। तुम्हाला ऊस उत्पादक म्हणून, सभासद म्हणून आम्ही तुम्हाला ऊस पुरवठा करू। तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा आमच्याकडनं, आमच्या कोणत्याही विरोधी पक्षाकडनं होणार नाही। गेल्या 2 वर्षांमध्ये तुम्हाला ज्यावेळेस निवडून दिलं 2023च्या जून जुलैनंतर, त्यानंतर कालच्या 8 दिवसापर्यंत आम्ही एक सुद्धा अर्ज कुठल्याही ऑफिसला केलेला नाही। या बाबतीमध्ये देखील एमडीसाहेब संभ्रम होते की बाबा आम्ही कर्ज मिळू देत नाही, आमच्या तक्रारीमुळे कर्ज मिळत नाही, असं बापू मला परवा बोलले मामा, म्हणून मी खुलासा करतोय। बरोबर आहे का? मी बोलले, तुम्ही मला